सर्वांना जय सेवा, जय जोहार. मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती आणि संपूर्ण आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांना सेवा जोहार. आपल्या न्याय हक्क मागणीसाठी 23 नोव्हेंबर 1994ला जे आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या कास्ट सर्टिफिकेट मिळण्याकरता जे 85 पूर्वी मिळत होते ते निरंतर मिळण्याकरता आपले 114 बांधव शहीद झाले. त्या शहीदांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज समजून घेणं गरजेचं आहे. अजूनही आपल्या भावांना काही जी लढाई आहे ते महत्त्वाची लढाई समजलेली नाही आहे. आपण 1950 पूर्वीचे गोवारी आहोत. संपूर्ण शासकीय नोंदी ह्या आपल्या जनगणनेच्या माध्यमातून गोवारी झालेल्या आहे आणि 1956 नंतर काका कालेलकर आयोगाच्या अंतर्गत गोवारी सबट्राईब ऑफ गोंड म्हणजे गोंडांची उपजमात असलेली गोवारी हे गोंड गोवारी एंट्री आपली झालेली आहे आणि त्याचा लाभ 24 एप्रिल 1985 पर्यंत आपण घेतलेला आहे. त्या मध्यकाळात गोवारी ही जमात अस्तित्वात कुठेच नव्हती. गोंड गोवारी याच नावाने ती जमात शेड्यूल ट्राईबच्या यादीचा लाभ निरंतर घेत होती. पण शासनाच्या कटकारस्थानामुळे 24 एप्रिल 1985चा GR काढण्यात आला. त्यावेळेसचे जे बोगस असलेले मंत्री जे होते त्यांनी तो षडयंत्र केला आणि कुठेतरी आदिवासी गोंड गोवारी जमातीला डावलण्याचा प्रयत्न तो शासनाच्या माध्यमातून 24 एप्रिल 1985चा GR हा काढून सरळ जे पारिक कोपार लिंगो ज्या वंशाचे आहो आम्ही ज्या वंशाचे आहो कोपार आणि गोवारी आणि पारिक कोपार लिंगो हा आमचा पूर्वज ज्या वंशाचे आम्ही आहोत त्या वंशाला संपूर्ण डावलण्याचं काम त्यावेळेच्या शासनानं केलं. आमचे 1950 पूर्वीचे पुरावे हे गोवारीच असणार आहे आणि ते स्वतः शासनाने हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये ते स्वतः ॲफिडेविट सादर करून त्यांनी सादर केलेला आहे की गोंड गोवारी कास्ट सर्टिफिकेट मिळण्याकरता 1950चा पुरावा हा गोवारीच असला पाहिजे आणि तुमचे संबंध जे आहे तुमची ॲफिनिटी जी आहे गोंडांसारखी असणं आवश्यक आहे. या बेसवर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या ज्या आहे त्या मिळत होत्या आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी 24 एप्रिल 1985ने च्या GRमध्ये आपली ॲफिनिटी नमूद नसल्यामुळे शासनानं कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज गोंदिया जिल्ह्यामध्ये जे 6 लोकांना कास्ट सर्टिफिकेट जे आदिवासी विभागामार्फत देण्याचा आदेश झालेला आहे त्यामध्ये विशेषतः आडनावाचा उल्लेख केलेला आहे आणि अँथ्रोलॉजिकल सर्वे असो किंवा इथनॉग्राफिक नोट्स असो किंवा ज्या जनगणना झालेल्या असो शासनाच्या त्यामध्ये मारवाचं पत्र असो किंवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असो 18/12चं जजमेंट असो त्यामध्ये सुद्धा आडनावाचा उल्लेख गेलेला आहे. वाघाडे, नेवारे, राऊत हे सरळ स्पष्ट गेलेलं आहे. असं असताना सुद्धा शासन आम्हाला डावलून क्षेत्रबंधनाचं वारंवार क्षेत्रबंधन दाखवून आज गोंदियातल्या आमच्या काही भावांना दिलं गेलं. आमचं असं म्हणणं आहे लढा हा गोंडगोवारी जमातीचा होता आणि संपूर्ण आंदोलन हे गोंडगोवारी नावाने लढलं गेलं होतं. आदिवासीच्या धर्तीवरचं जे तुम्ही वडणे कमिटीच्या माध्यमातून जे बहाल केलं त्याची माग कोणी केली नव्हती आणि
वर्णी कमिटीचा अहवालसुद्धा आदिवासी गोंडगोवारी नावानंच आम्हाला पाहिजे आहे. एका बाजूने शासन, सत्तेत बसलेलं शासन SC STच्या अंतर्गत त्यामध्ये अ ब क ड टाकायची तयारी दाखवते आणि तो त्यासाठी हायकोर्ट रिटायर्ड जजच्या माध्यमातून कमिटी गठीत करते आणि तो लवकरात लवकर त्याचा कमिटीचा अहवाल मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा आहे. पण गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून गेली आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून जे आंदोलन, मोर्चा, ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण, रस्ता रोको आंदोलन, बहिष्कार, जेलभरो आंदोलन यासारखे आंदोलन झाल्यानंतरही या जमातीला अजूनही वर्णी कमिटीचा अहवाल बहाल केला नाही. म्हणजे या जमातीला न्याय देण्याची भूमिका या शासनाची आम्हाला दिसून येत नाही. त्यामुळे आता शासनाच्या विरोधात उभं होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने गोंदिया सर्कलमध्ये आमच्या काही भावांना कास्ट सर्टिफिकेट दिलेले आहेत, त्याच पद्धतीनं आमचे 12 प्रकरणसुद्धा पेंडिंग आहे गेल्या 2.5 वर्षापासून. जर शासनानं तात्काळ हे कास्ट सर्टिफिकेट बहाल केले नाही तर आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये भव्य असं आंदोलन उभं करण्याची तयारी आमची सुरू आहे. आणि शासनाला त्या आंदोलनाला उत्तर द्यावं लागणार. कारण की आदिवासी गोंडगोवारी जमातीचा घात गेल्या 74 वर्षापासून वारंवार शासन करत आहे. सत्तेत बसलेलं शासनाने सुद्धा 94 पासून कंटिन्यू या जमातीचा घात करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे जो सत्तेत बसतो तो या जमातीला डावलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या भावंडांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये जे गोंडगोवारी आहोत ते आम्हीच आहोत आणि आम्हीच 85 पर्यंत तो निरंतर लाभ घेतलेला आहे. पण आमच्याचमध्ये कुठेतरी फूट पाडून आमच्या जे वंशाचे पारिकुपार लिंगू आहे त्या वंशाच्या पारिकुपार लिंगूला कुठेतरी हिसकावून घेण्याचं काम हे शासन करत आहे. आणि याला कुठेतरी या शासनाला कुठेतरी थांबवण्याकरता आणि आमचे वांशिक अस्तित्व हिरावून घेण्याकरता जे शासन आमच्या मागं लागलेलं आहे त्यावर तात्काळ आंदोलन उभं होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना विनंती आहे, विशेषतः गोंदिया भंडारा जिल्ह्यातल्या जे आमचे भाऊ आहेत, जे आमचे आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक कृती समितीची जे टीम आहे त्यांनी सक्रिय होणं गरजेचं आहे. लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरवणं गरजेचं आहे आणि या शासनाला दाखवून देणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं गोंदियातल्या काही भावांना दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आमचे जे 12 प्रकरण आहे ते तात्काळ निकालीस लावावे, अन्यथा आमरण उपोषणाची सुद्धा तयारी आमची त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून लढल्या जात आहे प्रामाणिकपणे. आणि बाकी जे आमचे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. गोंडगोवारी कास्ट सर्टिफिकेट मिळण्याकरता 1950चा पुरावा हा गोवारीच पाहिजे. स्वतः 14 ऑगस्टच्या हायकोर्ट जजमेंटमध्ये ॲफिडेविट सादर केलेला आहे व्हॅलिडिटी विभागाने. बबन लसूनतेच्या केसमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये ॲफिडेविट सादर केलेला आहे. माहेश्वरी नेवारीच्या ॲफिडेविट केसमध्ये ॲफिडेविट सादर केलेला आहे. त्यामुळे दिशाभूल होऊ नये. गोंडगोवारी जमातीचं कास्ट सर्टिफिकेट मिळण्याकरता 1950चा पुरावा गोवारीच पाहिजे असतो आणि तो स्वतः शासनाने एक्सेप्ट केलेला आहे. आणि आडनावाचं बंधन जे 30चा सर्वे आहे त्यामध्ये सरळ स्पष्ट म्हटलेलं गेलेलं आहे की 1950 पूर्वीचे जे गोवारी आहेत तेच खरे गोंडगोवारी आहेत आणि त्यांचीच हे एंट्री आहे. ते विदर्भामध्ये विशेषतः ज्या 11 जिल्हा आहेत त्या 11 जिल्ह्यामध्ये ते लोक मोठ्या संख्येने वावरतात. त्यामुळे आपण जमात बांधवांनी एकजूट राहणं गरजेचं आहे. या शासनासोबत लढणं गरजेचं आहे. दिशाभूल न होता आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीसोबत एकजूट राहा आणि समोरच्या आंदोलनासाठी सक्रिय व्हा. जय सेवा, जय जोहार, जय भीम.